मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढाकारातून प्रधानमंत्री आवास योजनेच्या 5 लाख घरांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी येणार आहेत। यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। 50,000 लाभार्थी यांना एकत्रित करण्याचा आमचा संकल्प होता, मात्र देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी याबाबत वाहतुकीचा खर्च कमी करावा, इंधन खर्च वाचवा या दृष्टिकोनातून केलेल्या निर्देशाचे पालन करत आम्ही प्रायोगिक तत्वावर हे कार्यक्रम करत असल्याचे देखील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून लोकार्पण सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे। याबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे प्रत्यक्ष आज मैदानावर कुठपर्यंत तयारी पूर्ण झालेली आहे हे पाहण्यासाठी आले होते। कार्यक्रमाची पाणी केली काय? नाही, उद्या महाराष्ट्राच्या इतिहासातला एक ऐतिहासिक कार्यक्रम सातारामध्ये होतो आहे। माननीय पंतप्रधान मोदयांच्या स्वप्नातला हा प्रोजेक्ट आहे। देशातल्या बेघरांना घर देण्याचा संकल्प करत असताना महाराष्ट्राला 30 लाख घरांचं उद्दिष्ट गतवर्षी दिलेलं होतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रानं 30 लाख घरांना विक्रमी वेळेत मान्यता दिलेली होती आणि 30 लाख घरं ही देशातली उच्चांकी घरं होती। आजपर्यंत महाराष्ट्र सरकारनं घरकुल योजनेमध्ये चालू वर्षी एका वर्षामध्ये म्हणजे जेव्हापासून आम्ही मान्यता दिली तेव्हापासून 1 वर्षामध्ये 5 लाख घरं बांधून पूर्ण केलेली आहेत, की जो आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासातला विक्रम आहे। या 5 लाख घरांचं लोकार्पण सोहळा उद्या या ठिकाणी होतो आहे। त्याचसोबत महाराष्ट्रासाठी आदरणीय शिवराजसिंह चौहान साहेब उद्या येत आहेत। महाराष्ट्रासाठी प्रधानमंत्री आवास योजनेला 10,000 कोटी रुपये उद्या ते देत आहेत। तोही कार्यक्रम या निमित्तानं आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत असताना पुढच्या वर्षी आम्ही 10 लाख घरं बांधायचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं, पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं आहे आणि म्हणून उद्या आपण हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। खास करून आदरणीय मोदीजींनी काही सूचना दिलेल्या आहेत काटकसरीच्या आणि देशामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे युद्धामुळे, त्या संदर्भात विचार करून आम्ही कार्यक्रमाची व्याप्ती कमी केलेली आहे। साधारण 40-50 हजार लाभार्थ्यांना बोलवून हा कार्यक्रम करायचा होता, तो आम्ही 15,000 लाभार्थ्यापर्यंत आणलेला आहे। कमीत कमी खर्चात काटकसरीत कसा कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे। एकूण 5 लाख घरांचं जे हे स्वप्न पूर्ण होत आहे, यातल्या किती लाभार्थ्यांना या ठिकाणी घराचं वाटप केलं जाणार आहे आणि याच्यामध्ये किती आत्तापर्यंतचा खर्च हा किती झालेला आहे त्याच्याबद्दल? आपण साधारण 5 लाख घरांचं लोकार्पण करतो आहे, तेव्हा 5 प्रातिनिधिक लोकांना आपण या ठिकाणी घराच्या चाव्या आपण देतो आहे आणि प्रति घर साधारण 1,48,000 रुपये आणि त्यानंतर आपण पाहिलं की आणि मुख्यमंत्री मोदयांनी 50,000 रुपयाचं अतिरिक्त अनुदान प्रति घर दिलेलं आहे। साधारण ओव्हरऑल काढलं तर 2,18,000च्या आसपास एका घराला खर्च या ठिकाणी केला जातो। त्यात आता नवीन मुख्यमंत्री मोदयांनी जी घोषणा केलेली आहे ती फक्त महाराष्ट्रासाठी आहे। अतिरिक्त अनुदान देत असताना प्रत्येक घरावर सोलर बसवण्याचा घेतलेला आहे आणि प्रत्येक घराला लाईट बिल येणार नाही याची व्यवस्था पण केलेली आहे। त्यामुळं ओव्हरऑल विचार केला तर तसा तो 60,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे। ओव्हरऑल सगळी घरं पूर्ण झाल्यानंतर त्यातलं पहिल्या टप्प्यातली 5 लाख पूर्ण झाली, दुसऱ्या टप्प्यासाठी आता 10,000 कोटी रुपये येत आहेत आणि भविष्यामध्ये आणखीन घरं मंजूर होतील अशी परिस्थिती आहे। महाराष्ट्रातून लाभार्थी प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्रातून पण लाभार्थी येतील, परंतु ती संख्या आम्ही आता कमी केलेली आहे। आदरणीय मोदीजींनी जी सूचना केलेली आहे त्या सूचनेची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। त्यातून मग लाभार्थीची संख्या कमी करणं, कार्यक्रमाचा खर्च कमी करणं आणि यातून कार्यक्रम आपण पाहिलं की मुळातच हा मेळावा 50,000 लाभार्थीचा घेण्याचा आमचा संकल्प होता। माननीय मोदीजींच्या सूचना आल्यानंतर आम्ही लाभार्थीची संख्या खूप कमी केली आणि आता आपण शक्यतो सगळ्या लाभार्थ्यांना इथं आणत असताना किंवा इथं येत असताना जे लोक इथं येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही बसेसचाच वापर आम्ही करतो, की जेणेकरून जो काही खर्च होईल तो शेवटी जाताना शासनाच्याच तिजोरीत जाईल अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो आहे। त्यामुळे
कमीत कमी खर्चामध्ये काटकसर करून हा कार्यक्रम यशस्वी व्हावा अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.